मी म्हणजे कसं माहितीये का, बायकोने सांगितलं हे घाल हा हे असंच असतं. बायकोने मला बायकोच ऐकायचं आता कपड्याचं. बायकोचं ऐकण्यापेक्षा त्याला सौंदर्य बुद्धी जास्त असते. म्हणजे त्यांना जास्त कळतं की आपला नवरा कसा कसं छान हे दिसत. लॉजिक मला आवडले. चिमळ होती गाती सतोळ्याची ग, चिक मोत्याची माळ होती गाती सतोळ्याची ग. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. आता गणेश उत्सव आल्याने आपल्या घरोघरी मातीच्या चुलीमध्ये सगळे छान छान कलाकार आपल्या सोबत आहेत. ते छान दिसतातच आहेत, पण मला विचारायचं स्वतःला जर कॉम्प्लिमेंट द्यायची असेल तर तुम्ही काय द्याल? स्वतःला कॉम्प्लिमेंट द्यायची असेल तर बाई हिला आम्ही सगळ्यांनी मिळून मगाशी एक कॉम्प्लिमेंट दिली. काय? आज जी सुंदर ती दिसते. एरवी आम्ही हिला अन्नपूर्णा देवी म्हणतो, कारण हा आमच्या सेटवर सगळ्यांवर असा खाण्यापिण्याच्या बाबतीत तिचा वरद असतं. पण आज ती एकदम साक्षात म्हणजे गौरी असते ना, गौरी सेम गौरी गणपतीची अशी गौरी असते ना, तो लुक आज केला. म्हणाली तिला की ती गौराई स्वतःला सगळ्या गौराई असतात, पण त्यांना माहितीये मी काहीच बोलणार नाही. सो ताई तुझ्यापासून सुरुवात करूया. काय स्वतःला द्यायचं असेल तर काय कॉम्प्लिमेंट देशील? बापरे, इतका विचार. काय म्हणजे स्वतःला कॉम्प्लिमेंट द्यायची? छान दिसते, छान दिसते. स्वतःला काय कॉम्प्लिमेंट द्यायची? जशी दिसते तशी हसरी असते, म्हणजे मी हसत असते काही सिच्युएशन असली तरी. मी असं म्हणेन मी देखणा दिसतो. हे आवडलंय मला ऍक्च्युली. आता आणि तुला तर आहेच गौराई. आणि आमची सगळ्यात महत्वाची राणी. काय देते देशमुख स्वतःला स्वतःला? काय कॉम्प्लिमेंट द्यायची? त्यांची. क्यूट दिसते. हे छान आहे. एक मिनिट दादा, कोणतरी पकडा आहे. क्यूट दिसते. ऍक्च्युली हे आवडलं मला. स्वतःला कॉम्प्लिमेंट देणं किती कठीण असेल हिच्या चेहऱ्यावर मला कळलं. खरंच आहे. तू स्वतःला कॉम्प्लिमेंट दे. आज स्वतःला तू पण माझ्याकडे आहे ऑलरेडी. मी खूप सुंदर दिसते. बास. ओव्हर कॉन्फिडन्स होता कधी नाही. खाली आणते मी. पण आता गणपतीचा माहोल आहे. तू गौराई दिसतेस, तू छान दिसतेस. तुझं आज मला हे खूप आवडलं. दागिने, तुझी साडी खूप सुंदर वाटते. सो मला सांगा, क्रेडिट कोणाचं, स्वतःचं स्वतःला की कोण आहे तुमच्यासोबत आज? माझं माझ्या बायकोला ओव्हरऑल सगळंच लुक तिने तयार केलाय, ड्रेस वगैरे. आणि हा दुपट्टा तिने फेट्यापासून, म्हणजे फेटा होता त्याचं केलंय. वा, सो छान आहे. कमाल. बाकीच्यांनी? माझं सुद्धा बायकोलाच तिनेच सांगितलं हे घाल. मी म्हणजे कसं माहितीये का, बायकोने सांगितलं हे घाल. हा हे असंच असतं. बायकोने मला बायकोच ऐकायचं आता कपड्याचं. बायकोचं ऐकण्यापेक्षा त्याला सौंदर्य बुद्धी जास्त असते. म्हणजे त्यांना जास्त कळतं की आपला नवरा कसा कसं छान हे दिसत. लॉजिक मला आवडले. बाकी तुमचं? माझं तर क्रेडिट आईला, कारण मी एवढे शूट मध्ये बिझी असल्यामुळे आईने सगळं मला करून पाठवलं. मी फक्त ते पार्सल उचललंय, आठ बंद करते. आईने सांगितलं. पण आज छानच दिसणार आहे मी. तुला. आई. मी माझी एक मैत्रीण आहे प्रियंका म्हणून, तिने माझ्यासाठी स्पेशली आजच्या या इव्हेंटसाठी, तू बघितलंच आहे, सो असं छान सगळं वर्क केलंय. आणि धनश्री कडून ही सगळी माझी ज्वेलरी आहे, कारण मला स्पेशली आजच्या या कार्यक्रमासाठी ट्रेडिशनलच लुक हवा होता. म्हणजे ऐश्वर्याचा थोडासा जो असतो नेहमी सारखा नको. आज छान वेगळं. मला तुझा ब्लाऊज पण खूप आवडले. फक्त ते शो करशील का? ओ माय गॉड. वाव, माझ्या पाठीमागे बाप्पा आहे असं. बापरे. ताई तुझं माझी मैत्रीण आहे श्वेता, लेबल पोशाख नावाचा तिचा ब्रँड आहे. सो तिने माझ्यासाठी ही छान पारंपरिक मराठमोळा थीम होता, त्यामुळे ही साडी. आणि ऐश्वर्याच्या हातावर हात, मी नेहमी जानकीच्या रूपात असते असं दिसत असते मी सिरियल मध्ये, तर म्हटलं आज जरा ऐश्वर्याच्या हातावर हात मारून आपण तिच्याकडनं काहीतरी इन्स्पिरेशन घेऊया. सो म्हणून मी स्लीवलेस ब्लाऊज वेअर केला. मी विचारच नाही केला त्या बाबतीचा की एवढं इन्स्पिरेशन इथपर्यंत येणार. म्हणजे काय, चांगल्या गोष्टी घेतल्याच पाहिजे एकमेकांच्या. हो. आणि माझी मैत्रीण आहे पुण्याची, स्नेहा साज म्हणून तिचा ब्रँड आहे. सो मी तिला सांगितलं एक छान पारंपरिक ज्वेलरी पाहिजे, पण त्याला असं ना आधुनिक टच पाहिजे, मला असं थोडंसं फॅन्सी वाटलं पाहिजे. सो तिने माझ्यासाठी 2 बनवून केलेले. पण हे छान वाटतं. आजकाल जे कॉम्बिनेशन करून येतात ना, ते खूप खरंच सुंदर वाटतात. आज सगळीकडे गाण्याचा माहोल आहे, तर मी पण सांगितलं मी आज गा. तर काय गाल, गणपतीचं एखादं गाणं. सुरुवात तू कर. माझा आवाज एवढा सुंदर असतो ना. तू करा. मी अशी चिक मोत्याची माळ होती गाती सतोळ्याची ग, चिक मोत्याची माळ होती गाती सतोळ्याची ग. गणपतीचा लाल बाबा
जसं थँक्यू मला थँक्यू. एक रॅपिड फायर खेळूया एक छान प्रकारे टेस्ट कर. एक मिनिट गणपतीचा कोणता बापरे मी म्हणाले मी रॅपिड फायर खेळूया मी पटकन प्रश्न विचारते पटकन उत्तर द्यायची पहिला आहे उकडीचे मोदक की तळलेले मोदक उकडीचे मोदक गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक. हा याचं वेगळं आहे. हे काय आहे? गव्हाच्या पिठाचे मोदक. अच्छा आणि छान लागतात. हे छान लागतात म्हणजे जसं जिथे ज्या प्रदेशात जे पिकतं त्यापासून जे केलं जातं तसं आहे. आणि खरं तर आमच्या साईडला पण गव्हाच्या पिठाचे उकडून मोदक आणि तळून करतात आणि आता उकडीचेही करतात. चांगलं आहे मस्त आहे खायला आवडतील मला लोकनृत्य की डीजे खरंच आहे. ओके तयार डेकोरेशन की टाकाऊ पासून टिकाऊ टाकाऊपासून टिका. कोणी करत नाही घरी पण आवडतं टाकाऊ पासून टिकाऊ. टाकाऊपासून जेवढे माझे मित्रमंडळी आहेत ना सो ते इको फ्रेंडली आणि टाकाऊपासून टिकाऊचा प्रयत्न हे कायम दरवेळी करतात. सो आता मी तरी केलं नाहीये पण डेफिनेटली Very good. गाव की शहर गाव गाव. शहर विचार गावची तू अमरावती. भजन की गणपतीची गाणी गणपतीची गाडी. गणपतीची गाणी खूप आवडते ना. आता जर सांगितलं की तुम्हाला डीजे वर नाचायचंय पण ते गणपतीचं असेल मिरवणूक असते ना त्यासाठी मग तुम्हाला कुठलं गाणं पटकन डोक्यात येतं मोरया मोरया. मोरया 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 हे आवडले ती कोकणातली आहे तुम्हाला माहितीये तिला सध्या दुःख खूप मी होतंय. पण कोकणातला आहे. Oh my God, आम्ही छान आहे. दोघेही एका गावची आहोत. हो ना हा. छान आहे गावमध्ये भेटलेलं आहे विचार तुझा प्रश्न राहिला का? तिला सध्या आता गावची खूप आठवण येत असेल की गणपती बाप्पा येणार आहे सगळी तयारी असते रात्री नाचायला जाणं झिम्मा वगैरे सगळं आठवतंय पण इकडे तुला तसंच जर करायचं म्हटलं तर तू कोणाच्या घरी जाऊन मजा करशील काय काय मी आमच्या घरोघरी मातीच्या सेटवर सगळ्यांना बोलवेन आणि तिथे धमाल मस्ती करेन. म्हणजे अख्खी मंगळागौर म्हणजे गावी काय करायचो जसं आता सिरियल मध्ये दाखवलं जातं अगदी तसंच आम्ही रात्रभर जागर करायचो. गौरीच ना गौरी समोर आणि तिथे वेगवेगळ्या फुगड्या असायच्या. सो तसं जर का मला करता आलं तर मी सगळ्या आमच्या घरोघरी मातीच्या टीमला सेटवर बोलून ती मंगळागौर करेन. वाव, हे खरंच छान आहे. आता जाता जाता फक्त सगळ्या प्रेक्षकांना गणपती बाप्पाच्या खूप खूप शुभेच्छा द्या आणि माझ्याकडून तुम्हाला खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा असेच तुम्हाला मोदक देत राहू आणि आशीर्वाद देत राहू. पकड पहा. बोल. आम्हा सगळ्यांकडून तुम्हाला गणपती खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा.